गुरांचं शेण भरून ठेवलंय मी आमच्या चिऱ्याच्या कट्ट्यावर. आता आणते आणि शेणी थापते. शेण इथं भरून ठेवलंय. आता येते मी शेणी थापायला. दुसरा पण टब भरून ठेवलाय, तो सुद्धा नेते. दोन्ही एकदम टब भरून शेण जमा झालं एकत्र की शेणी थापायला बरं नाही. या शेणी मी ना त्या दिवशी सुकवल्या होत्या. म्हटलं आता 2-4 दिवसाच्या नंतर मी चांगल्या काढीन इकडून आणि इकडे दुसऱ्या शेणी थापेन. आणि ह्या शेणी आहेत ना, हे आमचा चिऱ्याचा जो कट्टा आहे त्यावरती सुकायला टाकेन. या चांगल्या सुकल्या, छान सुकल्या बघा. म्हणजे जे खालच्या बाजूला जरा ओल्या आहेत त्या मी आता उलट्या करून ठेवते त्या चिऱ्याच्या कट्ट्यावर. अशा कातलावरती सुकवायच्या आणि मग असं चिऱ्याची आमची बाउंड्री आहे ना, त्या बाउंड्रीवरती आणून मग मी पलटी मारून तिथे सुकवून घेते. आरामात सुकतात मस्त. कोकणातली अशी थोड्या वेळासाठी कामं करायला जरा मस्त मजा वाटते ना. थोडं काम करा, आराम करा. कोणाची बंदी तर नाही आपल्यावर, होय की नाही. आपण मनाचे राजे. झालं सगळं सुकवून. आता ह्या ज्या शेण्या मी थापणार आहे ना, त्या शेण्या थापून 2-4 दिवस तिथे कातलावर सुकेपर्यंत ह्या मस्त सुकतील. मग यांना मी गोणीत भरून ठेवून देणार. शेण खूप म्हणजे असं सुकं झालेलं आहे. आता काय हिरवा चारा मिळत नाही ना, त्यामुळे शेण आहे ना जरासं
सुकं म्हणजे घट्ट कडक असतं. आता त्यामुळे आहे ना याच्यात थोडंसं पाणी मिक्स करून मी मस्त शेणी थापते. मला असं कमेंट आलं होतं की जो मी मागे व्हिडिओ शेअर केला होता शेणी थापण्याचा, त्याच्यात मला कमेंट आलं काकी याला असं म्हणजे भुसा म्हणजे जे तांदळाचा कुंडा निघतो आपण भात दळायला देतो ते गिरणीवर, त्याचा कुंडा वगैरे लावा किंवा असं चारा पातेला लावा. पण कुंडा काय करतो आम्ही, आमची गाय आहे ना, गायला आम्ही पेंड म्हणून पेंड मध्ये मिक्स करून तो कुंडा आम्ही गायला घालतो. शेणी काय अशा थापले तरी चालतात, मस्त कडक सुकतात एकदम. काय ते कुंडा वगैरे लावायची गरज नाही. आपल्याकडे जर असेल तर लावलं तर ठीक आहे, पण आहे आमच्याकडे, पण आम्ही तो गुरांना म्हणजे गायला घालतो. शेणी थापूया असेच. तुम्ही सांगितलं ते खूप मला बरं झालं, म्हणजे मला पण समजलं. पण आता हे जे सगळं असं गवत वगैरे सुकलाय ना ते सगळं शेणीला लागून मी थापते. थोडं थोडं लागतं आणि शेणी पण चुलीमध्ये एकदम छान पेटतात. तुम्हाला सांगू का मित्रांनो, सगळ्याच काय आम्ही शेणी अशा थापत नाही शेण आणून. आता सगळीकडे गुरं अशी चरायला फिरतात ना, जातात ना रानामध्ये. मग आम्ही काय करतो, संध्याकाळचं जरा असं ऊन असं कमी झालं की मग गोण्या घेऊन जातो आम्ही, आणि जे शेतात म्हणजे असे शेण पडलेले असतात ना, ते सुकलेले असतात शेणी, मग त्या सुद्धा भरून आम्ही आणतो. आणि असं करून आणि आम्ही भरपूर साऱ्या गोण्या भरून ठेवतो. काय आपल्या वाड्यात शेण आहे म्हणून तेच रोज रोज आणून थापायचं असं नाही. असेल तर आपण ते पण थापायचं. आणि थोडंफार शेण आम्ही शेणकाईमध्ये पण टाकतो. म्हणजे शेतामध्ये जेव्हा भाजावल करायची असते ना तेव्हा शेणखत पण लागतं ना, मग थोडं शेण पण आम्ही आणून शेणी पण थापतो. आणि असं रानामधल्या शेणी जे असतात ना, पडलेल्या शेण सुकलेलं, ते सुद्धा आम्ही भरून आणतो. कोणाकोणाला ना, म्हणजे ज्या मुंबईतली जी माणसं येतात त्या कोणाकोणाला ना शेणामध्ये हात घालायला पण घाण वाटते, शेण सारवायला पण घाण वाटतं. मला नाही, मी मुंबईचीच आहे, पण मला नाही घाण वाटत. कारण का मुंबईला सुद्धा आमची पूर्वी मातीचीच घरं होती, मग आम्ही शेण सारवायचो लहान असल्यापासून. पूर्वी कुठे असं होतं, पूर्वी अशी शेती वगैरे करायची मुंबईला सुद्धा. मग आम्ही आणायचो शेणी, आणायचो भरून शेण आणायचो. घर म्हणजे भिंती कूड असायचे तेव्हा, कूड असे कारवीचे कूड, ते कूड सारवायचो आम्ही. आम्हाला काय नाही घाण वाटत, मला तर घाण वाटत नाही, मजा वाटते मला. तुम्हाला खरं सांगू का, शेणी छापते ना मी त्या आता कोकणामध्ये, तर मला ना बालपण आठवलं खरंच. अशीच मी पण गोणी घेऊन जायची लहान हो, आणि असं शेण वगैरे घेऊन यायची. तुम्हाला आवडतंय ना कोकणातले शेणी थापलेल्याचा व्हिडिओ? आ कोणाकोणाला आवडलं नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही कुठून हे माझा व्हिडिओ बघताय, कुठल्या शहरातून, कुठल्या गावातून, नक्की मला कमेंट करून सांगा. तुमच्या काकीचे, तुमच्या काकांचे, आपल्या सुंदर कोकणाचे व्हिडिओ शेअर करत जावा. मग ज्यांची गुरं आहेत ना ती लोक असं शेण विकत देतात, शेणी विकत देतात. बघा, आपल्याला इथे कोकणामध्ये हवं तेवढं मिळतंय म्हणून आपल्याला त्याची किंमत कळत नाही, आहे ना.
ज्यांच्याजवळ आहे त्यांना किंमत कळत नाही, आणि ज्यांच्याकडे नाही आहे ना ती लोक बिचारी तरसतात. आजच्या शेणी आहेत ना मी थोड्या जाड आणि थोड्या लांब थापल्यात, कारण का शेण आज भरपूर होतं माझ्याकडे. मग आणखीन पुन्हा जर मला थापायचे असतील ना तर तोपर्यंत ह्या सुकायला हव्यात ना, म्हणून साठी आजच्या शेणी आहेत ना थोड्या जाड आणि थोड्या लांब मी हे केल्या, थापल्या. चला, जेवढं आणलेलं शेण तेवढं माझं थापून झालं. व्हिडिओ कसा वाटला शेणी थापण्याचा व्हिडिओ? नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणखीन सुंदर सुंदर व्हिडिओ कोकणचे बघण्यासाठी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला खूप मजा येईल, असं वाटेल की तुम्ही खरंच कोकण दर्शन करताय. या काकीचा शब्द लक्षात ठेवा. खूप मजा आली शेणी थापायला. आता मी इथे शेणी थापते आणि तुम्हाला सांगू, हे बघा माझं घर. झाडा झुडपानी मस्त निसर्गाच्या कुशीत माझं घर आहे. माझं म्हणजे आमचं. आता ह्या शेणी जे थापल्यात ना मी, ह्या 2-4 दिवसात चांगल्या सुकतील, म्हणजे त्यांची खालची बाजू जरा ओली राहील. पण मी ज्या ह्या सुकलेल्या शेणी ज्या चिऱ्यावर ठेवल्यात आमच्या बाउंड्रीवर, त्या 4-5 दिवसात सुकतील, त्या गोणीत भरेन. आणि ह्या थोड्याफार सुकतील त्या नेऊन मी चिऱ्याच्या कट्ट्यावर ठेवीन. आहे की नाही आयडिया मस्त? कारण का जमिनीवर ठेवल्यामुळे ना त्याच्यामध्ये ना वाळवी धरते. शेण जर ओला असेल आतमध्ये तर, चिऱ्यावर ठेवलं ना तर वाळवी धरणार नाही. चला, खूप ऊन लागलं, पाणी पिते. बघा, अशी असतात कोकणातली कामं. थोडा वेळ करा, 1-2 तास, नंतर आराम करा, जेवा, थोडासा आराम करा आणि पुन्हा 1-2 तास काम करा. संध्याकाळी मग चहा वगैरे पिऊन आंघोळ वगैरे करून मस्त देवाची पूजा करून अंगणात बसायचं. कोकणामध्ये सकाळी कोण आंघोळ करणार? दिवसभर शेतात आपल्याला राबायचं असतं, मग सकाळचं आंघोळ करून जमत नाही. संध्याकाळची आंघोळ आपण केली ना झोप पण शांत लागते, नाही तर दिवसभराचा कचरा वगैरे आपल्या अंगावर असतो त्यामुळे खाज सुटते. कोकणामध्ये कधी कधी पाण्याचा पण प्रॉब्लेम असतो, त्यामुळे 2-2 वेळा आंघोळ करायला जमत नाही. आणि जरी सकाळी आंघोळ केली तरी मग कामाला आपल्याला शेतात जायला मन देत नाही. पण सकाळी आपलं उठलं, चहा पाणी केली, न्याहारी केली की चला चाललं शेतात. आम्ही चहा घेतली, मग थोडा वेळाच्या नंतर थोडंसं काम केलं, त्यानंतर मग न्याहारी केली आम्ही. आणि मग शेण आणलं, वाड्यात भरून ठेवलेलं ते वाड्यातलं, आणि शेणी थापल्या. व्हिडिओ कसा वाटला? आवडला तर नक्की लाईक करा मित्रांनो. आणि माझा चॅनल आणखीन पुढे नेण्यासाठी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत जावा. तुमच्यामुळेच आज माझा चॅनल पुढे जातोय. असंच प्रेम तुमचं असू द्या आमच्यावरती. आता भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.